आता आम्ही सांगायपेक्षा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सगळं ऐकायला मिळेल, पण आमचं पण थोडंसं ऐकाय. आपण जिथं तिथं मात्र गुढी उभारतात. हे म्हणजे आपली आली 15 वर्ष 3 महिन्याचे साधना गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरती पूर्ण झाली. आणि दरवर्षी मात्र गुढी पाडव्याला गुढी उभारतात. हे म्हणजे प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा वध करून आणि मग मात्र जेव्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला होता तेव्हा होता गुढीपाडवा. चैत्र महिना. तेव्हापासून चैत्र महिन्यापासून मात्र आपल्या सणाची सुरुवात होत असते. चैत्र महिन्यापासून चैत्र महिन्यापासून आपल्या सणाची सुरुवात होती. आणि आपण तर सगळा उलटच कार्यक्रम करून टाकतो. 26 जानेवारी आली, 31 डिसेंबर आला. 31 डिसेंबर आला. आता कधी कधी दिवसाची सुरुवात केव्हा होती हेही कळा ना तुम्हाला. 31 डिसेंबर आला ना, तुम्ही पहा रात्री 12 वाजता फटाके वाजत. तुम्हाला वाटतं रात्री 12 वाजता नंतर दिवस बदलत काय? अहो, घड्याळामध्ये फोन मधली तारीखच बदलती फक्त. घड्याळामधली फोन मधली तारीखच 12 वाजता बदलती फक्त, दिवस बदलत नाही. आजचा सूर्यनारायण उगला की दिवस सुरू होतो, तो उद्याचा सूर्यनारायण उगेपर्यंत दिवस असतो. 31 तासाचा दिवस असतो. लक्षपूर्वक आहे काय? 31 तासाचा दिवस असतो. रात्रीचे 12 म्हणले का 24, रात्रीचा 1 म्हणलं का 25, आणि रात्रीचे 2 म्हणलं का 26, आणि पहाटेचे 3 म्हणलं का 27, पहाटेचे 4 म्हणलं का 28, पहाटेचे 5 म्हणलं का 29, आणि सकाळचे म्हणजे 6 तर 30, आणि 7 म्हणजे 31. 5:30 ला दिवस मावतो, कधी कधी 7:30 ला उजडून जातं, कधी कधी मात्र 7:30 ला दिवस मावतो, कधी कधी 5:30 ला उजडून जातं. पण रात्री 12 नंतर घड्याळाची फोन मधली तारीख बदलते का? याचा अर्थ आहे मात्र का तुम्ही रात्री 12 पासून तर रात्री 12 पर्यंत काय कर्म करतात. रात्री 12 वाजेपासून तर रात्री 12 पर्यंत काय कर्म करतात ना, या कर्माचा लेखाजोखा हा मात्र चित्रगुप्त टिप्पण करत असतो. सगळ्याचे चित्रगुप्त टिप्पण करत असतो. बस रात्री 12 वाजेपासून दुसऱ्या रात्री 12 पर्यंत चित्रगुप्त तुमचं टिप्पण करतो. आणि हेच धर्म, हेच केलेलं दान धर्म, धर्म कार्य तुम्ही आयुष्यात मात्र काय काय केलं दिवसभर. कोणाचा बाण कोरला, कोणाला बोट टोचले, कोणाचं मन दुखवलं, कुठं दान धर्म केला, हे जे दिवसभर रात्री 12 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही जे कर्म करणार ना, त्याचं टिप्पण चित्रगुप्त रात्री 12 वाजता करतो. मग तुम्ही म्हणा मग एवढे कसं काय करीत असेल, देवाला तिथे काय लागतं. आज मात्र देवानं जी सिस्टम बनवली, डोकं कोणी बनवलं? देवाने बनवलं. देवाने डोकं बनवलं, देवाने हे लॅपटॉप बनवलं, ह्या डोक्यानं बनवलं नाही. देवाने कॅम्प्युटर बनवलं, कॅम्प्युटर या डोक्यानं. देवाला सगळ्याचं गणित ठेवता येणार नाही. त्याला काय लागतं? तुमच्या सगळ्याचं मस्टर लिहिण्यासाठी ना, त्याला काय मात्र दुसऱ्या दिवसाचा दिवस उगणार नाही. बरोबर रात्री 12 वाजेनंतर मात्र तो सगळ्यांचं टिप्पण करत असतो. म्हणून रात्री 12 नंतर घड्याळामधली फोन मधली तारीख बदलते. म्हणून याच्या करता मात्र गुढी पाडव्याचा सूर्यनारायण जेव्हा उगवणार त्या सूर्यनारायणचं स्वागत करायचं. आता पाहिलं तुम्ही 31 डिसेंबरला रात्री फटाके वाजते, 1-2 वाजेपर्यंत फटाके वाजते, आणि 1 जानेवारीचा दिवस उगल्यानंतर हे 11 वाजता उठते. काय फायदा झाला त्याचा? अहो, 1 जानेवारीचा सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर फटाके वाजवा आणि सूर्यनारायण उगवते वेळेस सूर्यनारायणचं दर्शन करा. तुमचं ते वर्ष मात्र यश, आरोग्याने, शांती आणि सुखामध्ये जाईल. बा, सूर्यनारायण उगवायच्या वेळेस मात्र सूर्यनारायणचं स्वागत झालं पाहिजे. तसं मात्र गुढी पाडव्याची गुढी मात्र काही युट्यूबच्या माध्यमातून असं सांगते का बा सकाळी आंघोळ पांघोळ करा. आता काही करते 10 वाजता आंघोळ, आंघोळ पांघोळ करून मग गुढी उभरा. परंतु पहाटे आंघोळ करा. आणि पहाटे आंघोळ करताना लिंबाचा पाला
आणि हळद पाण्यात एकत्र करा. जसं मात्र संक्रांतीला मात्र आपण तीळ एकत्र करून मात्र भाकरीमध्ये तीळ एकत्र केली, आंघोळीच्या पाण्यात तीळ एकत्र केली, सगळ्यांमध्ये मात्र तीळ एकत्र करून मात्र तो कार्यक्रम केला. तशाच पद्धतीने मात्र इथं ही मात्र हळद आणि निंबाचे पाले मात्र 2-4 पाण्यात टाकून मात्र त्याच्यामध्ये आंघोळ करा. सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर सूर्यनारायण गर्भस्थ राहील ना त्या टायमाला तुमची गुढी उभारल्या गेली पाहिजे. हे सूर्यनारायणाचं स्वागत. असं 10 वाजता 11 वाजता उठून गुढी उभारायची म्हणलं तो काय पाडवा झाला काय? गाढवा पाडवा नाही. समजलं तुम्हाला? आता दरवेळेस काही अशी देव तुम्ही 11 वाजता 12 वाजता उठा, तेच दिवस आहे. पूर्वीच्या काळचे लोक मात्र पहाटे लवकर उठत होते. घरामध्ये विजीपूजा आजच्या करताना मात्र स्वतः भोवती प्रदक्षिणा मारून ना 8 दिशाचं दर्शन करत होते. वरची आणि खालची हे 2 दिशा 10, या बाजूच्या 8, वरची आणि खालची 9 आणि 10 या 10 दिशाचं दर्शन करत होते घरामध्ये सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर. म्हणून मात्र घरामध्ये सुख शांती होती. आणि नंतर सूर्यनारायण गर्भस्थ असताना अंगणात जाऊन 10 दिशाचं दर्शन करत होते. अंगणात जाऊन 10 दिशाचं दर्शन जेव्हा करत होते ना त्या 10 दिशांना मर्यादा नव्हती. त्या 10 दिशाला मर्यादा नाही. घरामध्ये जेव्हा 10 दिशाचं दर्शन करतो त्या घरातल्या 10 दिशा म्हणजे कोपऱ्या कापऱ्यातल्या 8 कोपऱ्यातल्या आणि छतावर आणि खाली. घराचं छेद सुद्धा मेन आहे बरं. घराचं छेद सुद्धा मेन आहे. मेन आहे का नाही दे? नाही तर तुम्ही जेवायला बसले ते मुंग्याचं गठोडं पडलं तुमच्या ताटामध्ये. पाल्यावरच फिरते सगळं. बरोबर आहे ना? छेद मेन आहे. आकाश मेन आहे का नाही? आकाश मेन. म्हणून मात्र अशा पद्धतीनं घरामध्ये अशा 10 दिशाचं दर्शन करत होते. म्हणून घरात सुख शांती होती. घरात सुख शांती होती. आणि जेव्हा अंगणामध्ये सूर्यनारायण गर्भस्थ असताना जेव्हा 10 दिशाचं दर्शन करत होते आणि सूर्यनारायण उगवल्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन करत होते ना त्या टायमाला तुम्ही ज्या दिशेकडे जात होते ना त्या दिशेकडून यश घेऊन येत होते. आज पाहिलं नेमकं कोडाई मात्र कांदे काढले आपले काढले का लगेच निर्यात बंद. आपले कांदे काढले का निर्यात बंद. आपले कांदे काढले का युद्ध चालू. आणि आपले नसले का भाव उठला. आपल्याकडे नसले का भाव उठला. मग आता का चोरून आणायचे सगळा कार्यक्रम उलटा झाला ना. याचं कारणच असं आहे सूर्यनारायणाचं मंत्र दररोज स्वागत करत जा. सूर्यनारायण उगवते वेळेस दररोज स्वागत करता. नुसतं वर्षाला नाही दररोज स्वागत करत जा. हे सगळं चित्र त्याच्या हातात आहे. सगळं चित्र त्याच्या हातात आहे. हे जे मात्र व्हावा हे जे युद्ध विद्ध हे जे आहे ना हे सगळं मात्र सूर्यनारायणामुळे चालतंय. अशा खूप उद्या सुचणारे मात्र आहे तर 10-11 वाजता उठणारे ना. आता तुम्ही गज मात्र एक म्हणलं आम्हाला 3 वाजताच उठतो म्हणजे 3 वाजता उठतो काय करतो आंघोळ करतो 10 वाजता म्हण ते शेण वडावं लागत. ए भाऊ तू शेण वड पण कमीत कमी ती शेण वाढतं तरी देवाचं नाव घे ना. तू 3 वाजता उठला आणि 10 वाजता आंघोळ केलो काय फायदा झाला त्याचा? तुझ्या 33 कोटी देवता आहे. तू 3 वाजता उठला तर 3 वाजता आंघोळ कर. 33 कोटी देवांना आंघोळ घातल्याचं पुण्य तुला मिळालं. अहो 33 कोटी देवता आपल्या ना. जो पहाटे लवकर उठल त्यांनी 33 कोटी देवांना लवकर उठवलं. जो पहाटे लवकर उठून आंघोळ करल त्याने 33 कोटी देवांना आंघोळ घातली. जो पहाटे लवकर उठून आंघोळ करून स्वतःच्या कपाळाला टीका लावला ना 33 कोटी देवांच्या कपाळाला टीका लावली पुण्य तुम्हाला मिळालं. तुम्ही कपडे घातले देवांना कपडे घातले आणि तुम्ही देवाच्या समोर बसले पूजा केली तर 33 कोटी देवांची पूजा केली. आता तुम्ही इकडे विरुद्ध विचारणार आम्हाला 33 कोटी देव जर आपल्या ते पाठी त्या देवांना चाच पाजून देऊ ना. 33 कोटी देव आपल्या ते कवर उपाशी ठेवायचं. मग पहिला नाश्ता घालून देऊ काय काय माहिती पहिलं जेवणच घालून मग करू मग इठोबा पहिला पोटोबा. पण सगळं तुम्हाला
33 कोटी देव आपलं कार्य चालवण्याकरता आहे, कार्य प्रणाली चालवण्याकरता आहे. डोळ्यात सूर्यनारायण, हातामध्ये इंद्रदेवी, पायात जयदेवी, नाभीमध्ये नारायणी, कानामध्ये 10 दिशातली देवता आहे, तोंडामध्ये वाघ देवता आहे आणि पाऊस पडणारा देव मात्र आपल्या जिभेमध्ये बसलेला आहे. परंतु हे निमित्त आहे, कार्य चालवणार आहे. शरीर एक दिवस सोडावं लागणार आहे. खाणं पिणं हे शरीरासाठी आहे. देव आपल्या नैवेद्यावर बसला नाही. खाणं पिणं मात्र हे शरीरासाठी आहे. आणि आपल्याला त्याला जर खुश ठेवायचं असेल, देवाला खुश ठेवायचं असेल, फक्त देवाला खुश ठेवायचं असेल तर देवाच्या अगोदर उठा. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, एखादी मुलगी जर सासर घरी जर गेली ना, तर सासर घरच्या व्यक्तींचे मन जिंकण्याकरता काय करते होती सांगून टाकतो. जर कोणी गेले असेल, जर भांडणं होत असेल तर ऐकून घ्या आमचा कार्यक्रम. सासर घरच्यांचे मन जिंकण्याकरता काय म्हणते, आज कोणती भाजी, कोणाला विचारेन ते प्रमुख व्यक्तीला विचारेन, आज कोणती भाजी करू. ते म्हणलं कर भोपळा. आणि हिला ना सभा आवडत भोपळा, पण तिला भोपळा आवडत नाही तरी ती भोपळा करणार. ही मिरची ठेसून खाई, पण सगळ्याचे मन जिंकण्याकरता. मग देवाला जे आवडत ते तुम्ही करा, देवाला जे आवडत ते तुम्ही करा. आपण देवाच्या परिवारात, देवाला जे आवडत ते तुम्ही केलं ना, निश्चित देव तुमचा होईल, निश्चित देव तुमचा होईल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं तर पाडव्याचा जो कार्यक्रम आहे, या पाडव्याच्या कार्यक्रमाला तुम्ही अशी गुढी उभारते. पण गुढी उभारताना मात्र सूर्यनारायण उगवण्याच्या पहिले, जेव्हा मात्र इकडं लाल रंगाचं मात्र असं गर्भस्थ असताना, आता का सूर्यनारायण थोडासा निघणार आहे, त्याच वेळेला तुमची गुढी उभारल्या गेली पाहिजे, तर तुमचं वर्ष सुखाचं जाईल. असं मात्र 10 वाजता उठून गुढी उभारून कुठं वर्ष सुखाचं जाईल. समजलं तुम्हाला. दिवसाची सूरज जेव्हा होती ना, तेव्हा तुम्ही दिवसाचं सूर्यनारायणचं स्वागत करा. आणि गुढी उभारताना या आता चालतंय कसं, या तांब्याला मात्र अशा पद्धतीनं 4 रेषा वडायच्या. तांब्याला 4 रेषा वडायच्या. 4 रेषा म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आणि तांब्याच्या बुडाला सुस्ती काढायची, तांब्याच्या बुडाला सुस्ती काढायची. आणि याच्यावरती मात्र आता त्याला पण रंग पण आहे. नवीन वर्षाची सुरुवात होते ना, याच्यामध्ये असंख्य महत्व, याच्यामध्ये या पाडव्याच्या दिवसाचं. ज्याला शारीरिक स्वास्थ्य लाभता पाहिजे त्यांच्या परिवारामध्ये ना, रक्तरंगाची साडी लावा. ज्याच्या संसारामध्ये वादविवाद भांडणं होते ना, त्यांनी पिवळ्या रंगाची साडी लावा. आणि परमेश्वराची सेवा करत असताना सुद्धा मात्र काही अडीअडचणी येतात ना, तर त्या ठिकाणी भगवी साडी लावा. असं वेगवेगळ्या पद्धतीचे मात्र रंग आहे. त्या प्रत्येक रंगामध्ये जसं मात्र आम्ही सांगतो असं जांभळा रंग. ज्यांना मासिक धर्मपाळीमध्ये गडबड आहे ना, मासिक धर्मपाळीत गडबड आहे, अगोदर त्रास होतो, नंतर त्रास होतो, मासिक धर्मपाळीत त्रास होतो, रेग्युलर येत नाही, त्यांनी जांभळ्या रंगाची साडी वापरा. तशा पद्धतीनं प्रत्येक रंग वेगळा आहे. जसा सफेद रंग, आता दरवाजच्या नियमाप्रमाणे वर्षभर मात्र जर तुम्ही सोमवार उपास करतात ना, सोमवारच्या दिवशी मात्र तुम्ही सफेद साडी वापरा, शारीरिक स्वच्छतेसाठी. पण गुढीला मात्र सफेद साडी नाही, सफेद कपडा. कधी कधी तर मात्र आता गुढी ही स्त्रीलिंगी आहे, याला साडीच पाहिजे. तुम्ही कुठलाही मात्र एक सफेद कपडा घेते देते लोक. शर्टाचा कपडा, पॅन्टीचा कपडा बरेच ठिकाणी पाहिलाय. नवाच कपडा लागतो ना, नवाच कपडा लागतो, कोणताही बी चालेल. अनुभव येत नाही, याला कारण होते. फक्त करायचं म्हणून करायचं. अहो, हे बंधन आपल्याला लावले, जनावरांना नाही. आणि आपल्याला का लावलं बंधन हे, याचा कोणी विचार केला का हो? 3 गोष्टीबद्दल स्वतंत्र आहे आपण. भूक लागली टोपल्यातून भाकर घेऊन खा, टोपल्यात नसले तर हॉटेलमध्ये जाऊन खा. ताण लागली माठात जाऊन पाणी पिणं, माठात नसली तर बिस्लरी बाटली घेणं.
आणि फिरायचं असले तर आपल्याकडे पैसे असले तर विचारायची गरज नाही, नसले पैसे ना उचल पाचल करता येईल, नाहीच उचल पाचल दिली कोणी तर मग झेंडा घेऊन वारीला निघता येईल, पायी 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 पायी. पण स्वतंत्रच ना, जनावरांना चारा टाकला तर खातील, पाणी ठेवलं तर पितील, सोडलं तर फिरतील, पण बंधन त्यांना नाही. नुसतं गुढी उभारून सण करणं म्हणजे काही नुसतं पुरणपोळ्या खायसाठी नाही, कुरडई भजे सारभात खायसाठी नाही. एक गोष्ट सांगू तुम्हाला, सण कसा करावा ही अचूक सांगणार तुम्ही. सण कसा करावा, कुरडई भजे सार भात पुरणपोळी आणखीन काय राहतं ते तुम्हाला सगळं माहिती, पण सण का करावा हे मात्र कोणाला माहिती नाही, फक्त करायचं म्हणून करायचं. म्हणून अशा पद्धतीनं तर एक हा पर्व काली. म्हणून मात्र आता समजा गुढी उभारली तर ही सूर्यनारायण उगायच्या टायमाला, जेव्हा मात्र आपला स्वयंपाक पाणी होईल त्या टायमाला, म्हणजेच मात्र असं आहे उन्हामध्ये सुद्धा नाही, गुढीला ऊन लागू नये, गुढीला ऊन लागू नये, याला सुद्धा जपावं लागतं. म्हणून मात्र ऊन व्हायच्या अगोदर आपला स्वयंपाक तयार झाला पाहिजे. स्वयंपाक तयार झाला, गुढीला नैवेद्य दाखवा. गुढीला नैवेद्य दाखवून मात्र जेवण खावणं झाल्यानंतर गुढी उतरून घेतो का आपण जेवायच्या टायमाला, नैवेद्य वगैरे दाखवून, म्हणजे जेवण खावणं होईपर्यंत नैवेद्य दाखवून तेपर्यंत. आणि जेवण खावणं झाले त्यानंतर पुन्हा गुढीची पूजा करून घ्या. गुढीची पूजा करून गुढीचं आता हे पहा, काही काहींच्या गुढीला मात्र ते फुलारा वगैरे लावलेला आहे का. या फुलाऱ्याचा सुद्धा वेगळा विधी बरं. या फुलांचा, या गुढीला लावायचा फक्त पाला, गुढीला लावायचा पाला, आणि फुलांचा एक वेगळा विधी आहे. फुलांचा असा एक विधी, फुलारा, कवळे कवळे पानं शेंडेचे, त्याचा एक विधी आहे. दररोजच्या भाजीला आपण जे वापरतो जिरं आणि हिंग, जिरं हिंग, आणि दरवाजच्या भाजीला जे दरवाजच्या नियमात जे वापरतो मीठ वापरतो ना आपण मीठ वापरतो म्हणून सगळं नीट आहे. मीठ वापरतो म्हणून सगळं नीट आहे. आणि कुठला कार्यक्रम असला ना, त्या कार्यक्रमाचा बाजार करताना जर पहिलं मीठच खरेदी केलं तर तुमचा कार्यक्रम सगळं व्यवस्थित होणार. मोठा बाजार करता, किराणा करायचा ना तुम्हाला, महाप्रसादाचा पंक्तीचा बाजार करायचा, तर पहिले मीठच खरेदी करा, पहिले मीठच घ्या, तेव्हा सगळं नीट होईल. नाही तर कोणी खिरीत मुळा टाकून देईल. खिरीत मुळा माहित ना, खिशात बाटली घेऊन येऊन बाटली पिऊन आपल्याच याच्यात भांडण करून टाकली. म्हणून मात्र त्याच्याकरता जिरं हिंग, आता हिंगाचा सुद्धा, हिंगाचा तुकडा आपल्या अंगावरून असं उतरून 7 वेळेस असं दिष्ट काढल्यासारखं उतरून दक्षिण दिशेकडे फेकलं तर तुमची येडापेडा जाते. हिंगामध्ये वेगळी शक्ती आहे, जिऱ्यामध्ये सुद्धा वेगळी शक्ती आहे. धाराव असं अंगावर जात असेल ना, त्या मातेमध्ये बेलाचे पानं आणि जिरा एकत्र करून नंतर जर समजा ते पिलं तर त्याच्यामध्ये ते बंद होतं, तो त्रास जातो. आणि मिठाचं तर तुम्हाला माहितीच, सगळं नीट करतात. त्याच्यानंतर ववा सुद्धा मासिक धर्मपाळीतले गडबड मात्र कमी करतात, म्हणजे नष्टच करतात. आणि ववा मात्र पोट साफ करतात. वव्यामध्ये सुद्धा हर प्रकारची विधी. म्हणून तर जिरं हिंग मीठ आणि ववा आणि साखर. आता याच्यामध्ये आपल्या ज्या चिंचा असं, चिंचा तर चिंचाला कुठंच मान नाही, पण इथं मान. आणि चिंचाला आणखीन मान. जेव्हा उन्हाळी लागते ना, उन्हाळी ताप येतो ना, त्या टायमाला मात्र चिंचचं पाणी गुळ वगैरे टाकून करायचं, ते पाणी प्यायचं. ताप वगैरे, थंडी ताप वगैरे जातं. ऊन लागलं ते ऊन जातं. म्हणून अशा पद्धतीनं ते चिंचा, ते चिचुके काढून घ्यायचे, ती चिंचा कुटून घ्यायची. आता त्या चिंचा काय कुटल्या जात नाही, पण करायचा काला थोडेसे तुकडे ताकडे करून हे. आणि हे जे निंबाच्या पाल्याचा जो शेंडा आहे ना, ते फुलारा आलेला, ते फुलारा, ते पानं ते सगळं, हे सगळं एकत्र करून घ्यायचं काल. हा मात्र पाडव्याच्या दिवशी मात्र तुम्ही प्रसाद बनवा, देवांना थोडस घरातल्या देवांना नैवेद्य देऊन सगळ्यांनी खा हा प्रसाद. जिरं हिंग मीठ ववा साखर
आणि चिंचामध्ये लिंबाचा फुलारा हे एकत्र सगळं वाटून याचा प्रसाद खाला तर वर्षभर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य लाभेल. लावलेला जो पाला आहे गुढीला लावलेला पाला, आता पाहिलं गुढी एका बाजूला आणि पाला एका बाजूला, ही का फांती अशीच टांगून दिली काय करू. त्याला मात्र असं नेमकं त्याच्या डोक्यावरतीच ते आलं पाहिजे. पहिलं ते बांधून घ्या. आता काय बांधायचं ते, आणि बांबूच्या काळाने बांबूलाच लावा बरं का ते, कारण की त्याला मान आहे जास्तीत जास्त. ते बांबू घेऊन यायचं आणि तेच म्हणून ठेवायचं. दरवर्षी मात्र त्याला धुवून चुवून आंघोळ घालून मस्त त्याची पूजा करून त्यालाच गुढी लावीत जा बांबूला. आणि इतर वेळेस मात्र गुढी पाडवा झाला का त्याच्यानंतर त्या बांबूला झेंडा लावून तुमच्या घरावर लावून द्या तरी चालतं ते. पण तोच बांबूच नाही तर काय स्टीलचे खांबे असतात, स्टीलची पाईप आणते लावायला, काही जे सापडन ते, म्हणून अनुभव येत नाही ना. इथं मात्र तुम्हाला काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. एक मासिक धर्मपाळी आली ना माता बहिणीला, त्या माता बहिणीने मासिक धर्मपाळी आल्यानंतर मासिक धर्मपाळीमध्ये स्टीलचं पितळाचं तांब्याचं कुठल्याच भांड्यात जेवण करायचं नाही, पत्तरवळीवर जेवण करायचं, म्हणजे धातूच्या कुठल्याच भांड्यात जेवण करायचं नाही असं पथ्य. पण आपलं काय चालतं नेमकं सगळं स्टील निघालं आता आणि आपण स्टीलच निघालो. विनोद सिंग काय म्हणतात ना ते, विज्ञान लई पुढे गेलं. पत्रवाळी कसं जेवायचं बा, परंतु मात्र अशा पद्धतीनं मात्र हे म्हणून याला सुद्धा मात्र दुसरी कुठलीच नाही काठी, बांबूची काठी लावायची, बांबूची काठी सांभाळून ठेवायची ते. आणि त्याला मात्र गुढी झाली ते ध्वज उभारायचं. असं आहे धार्मिक कार्यक्रम असला तर गुढी उभरच जा त्याला. म्हणून अशा पद्धतीनं हा योगायोग. आता इथून मात्र तर जेव्हा मात्र त्याला ते पाण्याला वेळ राहते